श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज अक्कलकोट निवासी सद्गुरू श्री स्वामी समर्थ महाराज की जय. कशा आहात सर्व स्वामी भक्तांनो? तुम्ही सदैव आनंदी राहा हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना. तुमच्या सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत आणि आजचा दिवस तुमचा आनंदात जाऊ हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना. प्रथम तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तुमच्या अनुभवांनी बनलेला भक्त आम्ही स्वामींचे या चॅनलमध्ये. मी शुभांगी पोळ तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. मित्र आणि मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ हे असं दैवत आहे की आपल्या भक्ताला कधीही एकटे सोडत नाहीत. मैत्रिणींनो, खरोखरच श्री स्वामी समर्थ दैवत असं आहे की आपल्या भक्ताला पावलोपावली प्रचिती देत असतात. परंतु स्वामींचे भक्त कधीकधी इतके भोळे असतात की त्यांना स्वामींची लीला ही समजतच नाही. कारण आज मी जो तुम्हाला अनुभव शेअर करणार आहे त्या ताईंचं एकच मत आहे की काही अडचणी अशा असतात की त्या पटकन सुटत नाहीत आणि त्याच्यासाठीच मतही बदलत असतात. तर मित्र आणि मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ आहेत आणि त्यांच्यावर जर विश्वास असेल ना तर स्वामी अशक्य देखील शक्य करून दाखवतात. जे नशिबात नाही ते सुद्धा देतात जेव्हा स्वामींवर विश्वास असतो. मित्र आणि मैत्रिणींनो, नेहमी ज्या देवावर आपण सेवा करत असतो, ज्या देवाला पूजा करत असतो, मनापासून त्यांना सर्वस्व मानत असतो, तर तेच देव जेव्हा तुमचा विश्वास जिंकत असतो ना, काहीही कोणतीही परिस्थिती असो, परंतु विश्वास जर डगमगला नाही तर अशक्य ही देखील शक्य होऊन जात असते. तर आज आपण एका ताईंचा अनुभव शेअर करणार आहोत. चला तर मग त्या ताईंच्या आयुष्यामध्ये कोणत्या अडचणी होत्या आणि स्वामींनी त्यांना कोणकोणते अनुभव दिलेले आहेत, त्याचबरोबर त्यांचं मत काय आहे, चला तर जाणून घेऊया ताईंच्या शब्दामध्ये. ताई सांगायला सुरुवात करतात. समर्थ. पोळ ताई बोलता ना? हा, शुभांगी पोळ. हा ताई, श्री स्वामी समर्थ. हा, श्री स्वामी नाही, समर्थ. मी आता हे वंदना ताईंचा अनुभव ऐकला तुळजापूरचा. हा 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 मी तुमचे चॅनेल बघते, मला फार आवडतं. तुमच्या ज्या चांगले चांगले अनुभव येतात. अरे वा, थँक्यू. मी पण स्वामी भक्तच आहे. हा 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 4-5 वर्ष झाली मी स्वामी सेवेत आले. अरे वा. दिले स्वामींनी मला छोटे छोटे मोठे अनुभव असे. पण ज्याच्यासाठी मी करते ते काही हे होईना झाले. आधी मध्ये जरा स्वामी गडबड होती त्यामध्ये. म्हणजे काय होतंय? मी सेवा काय काय करते. आता हे प्रकट दिनाचे 11 माळ करते. 11 तारखेपासून ते 30 तारखेपर्यंत 11 माळ जप करते मी. आणि रोजची सेवा आहेच माझी. 14वा अध्याय, 18वा अध्याय, 1 माळ गणेशाची, 1 माळ आपल्या स्वामींची, 1 माळ सद्गुरूंची, दत्तांची. आणि परत पुरुष सुक्ता वाचते. डेली कधीही चुकत नाही. कधी अडचण आली तर, अगदी फार अडचण आली तरच राहते, नाहीतर कालभैरव अष्टक वाचते. परत दुसरं एक पुस्तक आणलंय. आमचे मिस्टर जातात ह्याला अक्कलकोटला. अरे वा. आताच उठले मी 11 माळी जप करून. हा तुमचा अनुभव आला. मी बघते कायमच तुमचा अनुभव तुमच्या चॅनलला. तुम्हाला मी करायचं म्हणते, फोन पण करायचं होईना. म्हटलं आता लावावंच, म्हणलं किती बी कंटाळ येऊ दे काम करून. आताच म्हणलं तुझ्या नामस्मरण केलं ना, आता जराच पडले होते तर हा अनुभव आल्यावर म्हणलं आता ताईंचा फोन चालू असेल म्हणलं, म्हणून मी तुम्हाला फोन केला आता. माझे मिस्टर हायस्कूलमध्ये असतात. मी पण टीचर होते. मी नोकरी सोडून दिली मॅडम. का? बाळाला मी इकडे सांगलीला घेऊन आले. रिटायरमेंट घेतली. कारण त्या बाळ माझ्या इकडे सांगलीला घातलंय शिकायला. मी एक सीईटीच्या परीक्षेला घातलाय त्याला. स्वामींना मी काय मागत नाही बरं का ताई. तुम्ही म्हणतीला मला पैसे मागत नाही, बंगला गाडी काय मागत नाही मी. मला फक्त सांगते हाय ह्यात सुखी ठेवा, चांगलं ठेवा मला. माझ्या नवऱ्याला चांगलं केलं की सगळं चांगलं होतंय. बरोबर आहे का? मी त्यांना 10:30चं जेवण कधीही चुकवत नाही. मी कितीही आजारी असू मॅडम, लक्षात घ्या. आज 5 वर्ष झाली कधी सुद्धा नाही, टायमिंग मिस करत नाही. माझी 11ला मी सेवेला बसते. माझ्या घरात कामं असतात तरी सुद्धा मी काय करते, स्वामींना म्हणते मला आवरून घ्या सगळी कामं, तुमची सेवा करायची. थोडी तरी तुमची सेवा होऊ दे त्या टाइमात. टाइम मिस व्हायला नको. बरोबर आहे का? हो ना, हो ना. नुसता जप तरी होऊ दे असं म्हणते मी. घेतात माझ्याकडनं करून बरं का. जसं समाधी मंदिरला जातात, महिन्याला जातात.
नाही गेले की त्रास होतो त्यांना. पण आता जाऊन मागच्या महिन्यात गेले नाही. जरासं डिंकिंग त्यांनी केलं म्हणजे केलं वाटतं. मग त्यांच्या अंगाला खाज सुटायला लागली वाटतं. का तर ते स्वामीला गेले नाहीत ना, स्वामींना गेले नाहीत. त्यांनी महिन्याला जातात समाधी मंदिरला भेटायला. भेट देऊन येतात, प्रसाद खाऊन येतात. एक अन्न क्षेत्रामध्ये 100 ची पावती फाडून येतात 101 रुपयाची दरवेळेला. नाही त्यांच्यामध्ये मग फरक पडायला लागलाय ताई. त्यांच्यामध्ये फरक पडायला लागलाय आता. लागलाय की, पण असा कायमचा पडला पाहिजे. हो ताई, हळूहळू कायमचाच फरक पडणार ताई. आता काय असतील पण लगेच अचानकच एकदम नाही ना असं. म्हणजे स्वामी आहेत ते काय आपल्या पाठीमागचे भोग असतील त्याच्यामुळे त्यांना पण त्यातून बाहेर तुम्हाला काढायला वेळ लागणार ना, असं नाही का? म्हणतात की स्वामींचे ते संदेश येतात बघा वृषाली भोसलेचे. त्यात स्वामी सारखं सांगतात एवढी टेन्शन घेऊ नकोस, तू माझं फक्त नामस्मरण कर, तू कुठल्या मठात येऊ नको, कुठं सुद्धा तू येऊ नकोस. कारण मी आता माझी तब्येत ठीक नसते ना. मग मला कुठं जाणं बिणं म्हणजे एवढं होत नाही. आता ताकद माझ्या अंगात थोडीफार टेन्शन ही झालंय ना, जरा आजारी. टेन्शन हे कशातच नाही ना उपाय टेन्शन. नाही की मी स्वामींच्या जीवावर तर उभी आहे मी, माहितीये का. मला माहित आहे माझ्यापाशी आहेत ते. मी आता रोज माळ जप करते की नाही ताई, एवढी मोठी लांब माळ जाते म्हणता येते माझं अशी फिरते. 11 माळी होईपर्यंत माळ मी वाटीतनं हातात घेतली, पायात पडले, डोक्याला लावलं, डोळ्याला लावलं, सुरुवात केली की ती माळ सुरुवात होते बघा. पुढं माग गोल जोरात अशी मोठी फिरते. माझ्या अंगाला सटून जाते मॅडम. बघा केवढा मोठा साक्षात्कार आहे ताई. आणि कधी सुद्धा म्हणजे मी म्हणते कधी तर माळ सांभाळ, कधी नाही मी कधीही बसू दे ताई, कधीही बसू दे एनी टाइम. मध्ये माळ माझी सुटली होती, मग मी माळ गाठवून आणली. स्वामींना म्हणलं इथं गाठवणार कोण मिळाना झालाय. तर यांनी मग अक्कलकोटातनं छोटी रुद्राक्ष माळ आणली. म्हणजे पंचमुखी रुद्राक्ष माळ मिळते तिथं, ते सर्टिफिकेट सकट मिळाली. म्हणजे खरंच पंचमुखी आहे काही. म्हणून मी म्हणलं खोटी आणू नका म्हणलं. मग ती अक्कलकोटहूनच आणलेली आहे. मग दोन्हीही माळी एवढ्या मी सुरुवात केली म्हणजे की एवढ्या लांब जातात बघा. लांब जाऊन अशा आणि गोल जोरात फिरतात अगदी पूर्ण होईपर्यंत माझं. अरे वा, 1 मिनिट थांबत आहेत. मग हे काय संदेश आहे सांगा मला. अहो ताई, ते सेवा स्वामी तुमच्या समोर आहेत, ते दाखवतात. आणि ज्यांची भक्ती स्वामींपर्यंत पोहोचलेली आहे ना त्यांचीच माळ अशी फिरत असते. खरा कट्टर स्वामी भक्त तेव्हाच ओळखला जातो ताई जेव्हा त्याची माळ फिरत असते. त्याच्या दिव्यामध्ये फुल वगैरे होतं किंवा काहीतरी दिव्यामध्ये दररोज बनत असतं. स्वामी दररोज माझे सुद्धा ताई झाड बनतंय, फुलं बनतात, चंद्र बनतंय. आणि आता ह्याला कसं पांडुरंगाला नाम असतं ना आपल्या विष्णूंना, तसं बनतंय अगदी असं माझ्या मुलामध्ये, माझ्या ह्याच्यामध्ये. मी कधी बनत नाही असं नाही, रोज डेली आहे, रोज डेली आहे ताई. कधी असं नाही मी रुसले, रागवले, त्यांना बोलले तरीही बनलेलं आहे ते फुल. आणि माझा दिवा कधी सुद्धा विझत नाही ताई. अरे वा. आणि कधी सुद्धा माझी ज्योत मी काय करते, मेणबत्ती लावून इकडे बाजूला ठेवते. जेव्हा दिवा घासायचा असेल तेव्हा फक्त मंगळवार आणि शुक्रवार मी दिवा घासते. वाट बदलते, तांदूळ बदलते. तर स्वच्छता नको का, स्वच्छ ठेवलं पाहिजे ना. हो ना, ही आज्ञा आहे, बरोबर आहे का. हो ना. नाही म्हणजे आठवड्यातनं 2दा मी हे करते, पण ज्योत मी कधीही करत नाही. मेणबत्ती लावून ठेवते ज्योत त्याची बाजूला, आलं का लक्षात. आणि ती मेणबत्तीची ज्योत परत दिव्यात वात घातली की ती मी लावते, ते मेणबत्ती लावते त्याला. अरे वा. मी कधी सुद्धा आतापर्यंत एवढ्या 5 वर्षात तुम्हाला तर खरं सांगते, मी जेव्हा गावाला गेली असेल तेव्हाच मी सांगून जाते स्वामींना, स्वामी मी जाते 4-5 दिवस, घर सांभाळा तुम्ही, बघा जरासं समजून घ्या मला म्हणते. पण त्यांची पुस्तकं सगळी घेऊन जाते बरं का मी संघ बरोबर. नित्य सेवेचं पुस्तक, 14वा अध्याय, 18वा अध्याय, परत मारुती स्तोत्र, हनुमान चालिसा, हे सगळं घेऊन जाते मी बरोबर तिकडे वाचायला. तिथेही स्वामींचा फोटो आहे माझा. ते तिथं सर्व्हिसला आहेत आमचे सर ना. मी तिथं पहिली होते तो, पण आता मी इकडे मुलासाठी 2 वर्ष आले इकडं. पण मला कसं, मला ही अशी प्रचिती पाहिजे की त्यांना एकदा कळाले पाहिजे स्वामी आहेत म्हणून. अशी त्यांना शिक्षा दिली पाहिजे. जेव्हा ते पितील तेव्हा त्यांना असं काहीतरी चमत्कार झाला पाहिजे की
की त्यांनी परत ते नाव काढलं नाही पाहिजे असं मी स्वामींना मागते. मी बाकी काय मागत नाही हो त्यांना काही. आता ते परवा पिऊन आलते बघा, भांडणं झाली घरात तिथं, मी सांगले काय तर ते मी लई भांडले, लई बोलले, मी घरात नाक पिऊन काढलं, बाहेर व्हायचं म्हटलं, इथं माझ्या पण यायचं नाही, तोडची जामत, मला तुमच्याशी काय रिलेशन ठेवायची नाहीत म्हणलं, मला नको आहे म्हणलं, तुम्ही बाहेर व्हा, बाहेर व्हा. फार मोठी भांडणं झाली, जोरात भांडणं झाली. परत माफी मागायला लागली, मी गाडोतूपणा केली, माझ्या अंगात मस्ती, मी पेट आले की 8 दिवस तर नाही कंप्लीट त्यांना पिऊ वाटत नाही, इच्छा होत नव्हती. आता असं का व्हायला लागलंय ताई? तुम्ही स्वामींना प्रार्थना करताय ना सतत. कसं करते मी प्रार्थना? आता तुम्ही स्वामींना म्हणताय ना त्यांची दारू सुटू द्या, माझा संसार नीट होऊ द्या, मला खूप टेन्शन आहे ते दारू पितात म्हणून. हा मी तेच म्हणते ना, मी बाकी त्यांना काही मागत नाही ना. मग त्याच्यामुळे तुम्ही सतत स्वामींना प्रार्थना करता ना, त्यामुळे स्वामी त्यांच्याकडून थोडी थोडी त्यातून त्यांचं मन बाहेर काढत आहेत ताई. असं काय का? हा, त्याच्यामुळे त्यांना असं वाटतंय की आपण नको प्यायला, म्हणजे कधी कधी वाटतंय त्यांना नको प्यायला, त्याच्यामुळेच वाटतंय. तुम्ही प्रार्थना सतत करताय ना, आणि काही दिवसामध्ये तुम्हाला देखील रिझल्ट येईल ताई, की ते पूर्णपणे दारू सोडून देतील, त्यांचं म्हणजे दारूतून मन निघेल बाहेर, असं सुद्धा होऊ शकतं. आणि स्वामी जेव्हा ठरवतात ना तेव्हा ताई एका क्षणामध्ये चमत्कार होऊ शकतो ताई. मग ते मी म्हटलं, स्वामी एका क्षणात चमत्कार करणारे ब्रह्मांड नायक आहेत ते. सगळ्या विश्वाचे चालक पालक आपल्या सगळ्या शरीर आपलं ही त्यांचंच आहे, सगळी देण आहे आपण, पाहिजे ना. मग एवढं सगळं आहे तुम्ही, मग माझ्या नवऱ्यासाठी काहीतरी चमत्कार करा ना. मी त्यांच्यासाठी एवढं करते. मी बघा बाकी सगळे काय काय मागतात तुम्हाला माहिती आहे ना. तुम्हाला असे अनुभव शेअर करायला येतात. पण मी काय मागते, फक्त माझा संसार नीट करा, माझ्या पोराला मुलाला तेवढं मग त्याचं भविष्य उज्ज्वल करा, त्याच्या डोक्यावर सदैव कृपेचा हात ठेवा. मी स्वामींना एवढंच म्हणते ताई. माझ्या ठेवा, माझ्या कशासाठी? तुमची सेवा करायला. माझ्यासाठी ठेवू नका, तुमची सेवा करायला मला उभी ठेवा, चांगली ठेवा, कुठलं आरोग्यात बिघड येऊन देऊ नका, एवढंच म्हणते त्यांना मी. मी माझ्यासाठी ताई कधी तारक मंत्राचं पाणी करून पित नाही, पण नवऱ्यासाठी मुलासाठी 11 वेळा म्हणून देते. नवऱ्यासाठी जर वेळ नसला तर 3 वेळाच म्हणते, पटकन जाणार असले तर. तिथं आले की जातात ना दुसऱ्या दिवशी, मग पटकन आंघोळीला गेले तर बसते मी, पूजा नसली तरी उदबत्ती लावते, पटकन बसते, स्वामींना सांगते मी त्यांच्यासाठी पाणी करते, पट 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 म्हणते 3 वेळा, आणि बघा ती पाणी घेऊन बाटलीतून त्यांना प्यायला देते मी. बरोबर. मुलगा तुमचा करतो का स्वामी सेवा? मुलगा तुमचा स्वामींचा माझ्या मुलग्याला पण अनुभव आलाय ताई, म्हणून तर माझा मुलगा आता स्वामींना पाया पडल्याशिवाय स्वामींचं नाव घेतो. तेव्हा एवढी बाकीची सेवा करत नाही, पण पाया पडतो स्वामींना, तो स्वामींना मानतो. नामजप करणं सुद्धा खूप मोठी सेवा आहे ताई. स्वामींना तो फार मानतो. मला आधी पूजेला बसली की नाही लय बडबडायचा ताई, भयंकर बडबडायचा. पण आता नाही, आता बसले की नाही मी त्याला सांगते, बाळा 12 वाजले की मला सांग, 12 नंतर सेवा करायची नसते बाळा म्हटलं. बस मला सांगतो 12 वाजले की मम्मा, कारण का आपल्याला उठता येत नाही ना एकदा सेवेला बसलं की. मी ते एक पाहते, पण समजा फारच अडचण आली, कोण नसलं, सरांचा फोन येतो ना आमच्या, स्वामींना मी सांगून बसते, स्वामी सरांचा माझ्या नवऱ्याचा फोन आला तर तेवढे मला घ्यायची मला परमिशन द्या, म्हणते मी तुमच्या सेवेत बसले. त्यांना मागून त्यांना विनंती करूनच मग मी फोन उचलते, त्याशिवाय उचलत नाही. येतो कधी कधी मी सेवेत बसले की त्यांचा फोन, परत मी माफी मागते स्वामींना. मग काय करायचं सांगा. तुम्हाला स्वामींचे आता एक सांगते तुम्हाला अनुभव. मुलाचं काय झालं, आता समजा मुलगा 12वीला असला की आईच्या नावानं कसं नंबर येत असतो, म्हणजे ABCD लक्षात आलं का? तुम्ही तुमच्या लक्षात आलं असेल. मग नंबर कसे ABCD असे टाकले जातात ना आईच्या नावाने, ए वाले. मग आता ह्याचा नंबर येणार तो पहिल्या बेंचवरच येणार, ए मध्ये, बरोबर आहे का? नंबर टाकायला लागल्यावर त्याच्या परीक्षेच्या 3ऱ्या दिवशी परीक्षा दिली. मग मला म्हणायचा, मम्मा 2-3 दिवस आधी ह्याला कळालं की ह्याचा नंबर पहिल्या बेंचवर आहे, ऐका. म्हणजे पहिल्या बेंचवर असण्यात त्याला काय भीती नाही, फक्त कसं पहिलाच पेपर पहिल्या बेंचवर म्हणजे भीती वाटते हो जरा, सुपरवायझर पुढे असतो, है की नाही. आता तो काही कॉपी बिप्या करणारा माझा मुलगा नव्हे, माझा मुलगा हुशार आहे, पण भीती वाटते ना, बरोबर आहे का. आणि 12वीचा पेपर, तर तुम्हाला सांगते ज्या दिवशी त्याचा पेपर
तू जा म्हणलं. मी इथे बसले 11:15 बरोबर बसले. मी सगळी कामं सोडली. त्याचा पेपर 11ला चालू होतो. 12वीला होता ना तो. तर ताई आमचे मिस्टरनी त्याला आत सोडला कारण का ह्यांना पालकांना आत जाऊन देत नाहीत ना. तर हा जाऊन आत वर्गात बघतो तर त्याचा नंबर कुठे असेल ताई सांगा तुम्ही मला. कुठे? त्याचा नंबर अगदी शेवटच्या बेंचवर ताई. अरे वा. म्हणजे हा चमत्कार कसा झाला बघा. त्याला एवढा आनंद झाला. मला कधी सांगेन असं झालं त्याला पेपर सुटतोय कधी मी आईला जाऊन सांगते कधी. असं त्याला झालं होतं. एवढा खुश झाला. तीन पेपर जे अवघड होते ते पेपर तिथंच झाले. मास्टर्स बेंचवर गेले. कारण फिजिक्स केमिस्ट्री जरा अवघड असतात ना बायलॉजी. मुलांना टेन्शन येतं ना. इंग्रजीचा काय सोपा असतो. इंग्रजीच्या पेपरला तेवढा दुसऱ्या बेंचवर आलता. तो येऊ दे ग म्हणले. फक्त प्रॉब्लेम काय होता पहिल्या दिवशीचा. त्याला ती भीती होती. मग मी स्वामींना सांगत होते 2-3 दिवस. मला सारखा म्हणत होता. म्हणलं स्वामी आई बाळा असं म्हणतंय पहिल्या बेंचवर नंबर आहे म्हणतंय. ते घाबरायला लागलंय भ्या लागलंय. बघा काहीतरी चमत्कार करा तुम्ही असाल तर माझ्यापाशी. मला सांगा म्हणलं. बघा तुम्ही काय बघा करा बाळासाठी. तुमचा जो नातू आहे म्हणलं. माझी आई आहे का म्हणलं. तुमच्या आईनं म्हणलं मुलीसाठी करायचं नातवासाठी करायचं नाही तर कोणासाठी करणार म्हणलं आई. तर मला एवढा आनंद झाला आणि त्याला पण एवढा आनंद झाला म्हणता तिथं. आणि पेपर पण एकदम सोपा गेला म्हणला. सुपरवायझर चांगला होता म्हणला. लई कडक नव्हता. मला 1-2 प्रश्न येत नव्हते तर विचार म्हणला तो तसा. म्हणलं बरं झालं. ही म्हणलं स्वामी कृपा आहे म्हणलं बाळा. स्वामीला पाया पडत जा. स्वामी आई आपल्या घरात आहे म्हणलं. हो ना. मी जपाला बसली की माळ बघ काय करतेय तू नुसती बघत राहा. ही बी मला माहित नव्हतं. हा शेअर आणखी एका ख्रिश्चनच्या मुलगीनं केला. ख्रिश्चनच्या मुलगीनं. कारण का ती सेवा करू तिची बी माळ अशी जोरात अशी करायची. मग ती ओम चॅनल आहे ना स्वामी ओम. त्या चॅनलवर तो शेअर केला. आणि तिने तो प्रश्न केंद्रे दादांना विचारला होता. केंद्रे दादा माहितीच का पुण्याचे मग केंद्रे दादा म्हणले अरे तुझी माळ अशी फिरते नक्की का तू म्हणले व्हिडिओ करून मला पाठव. त्यांना विश्वास बसेना ना ती मुलगीने सांगितलं ना केंद्रे दादांना. कारण का केंद्रे दादा स्वतः स्वामी आहेत का नाही. त्यांना माहित असणार पण त्यांनी म्हणले असतील हो तिला की नाही. मग तिनं फोटो काढून केंद्रे दादांना पाठवले. मग केंद्रे दादा का म्हणले तू त्यांना त्या माळ्याला काही हुकूम सोडत नाहीत ना फिर किंवा काय कर. त्या मुलगीला म्हणले तू हुकूम सोडत जाऊ नको. थांब म्हणत जाऊ नको. फिर म्हणत जाऊ नको. तू जपायला सुरुवात केली की तुझं तू बघ काय होतंय. मी सध्या आता मी हातातनं काढून घेतली की नाही काही माळ. तुम्हाला आता मी फोटो काढते. मी मुलाला काढायला लावते माझ्या आणि पाठवते तुम्हाला. तुमच्या ह्या चॅनलवर म्हणजे तुमच्या नंबरवर ह्या नंबरवरच पाठवू काय तुम्हाला. हो ह्याच नंबरवर नाही तर छोटासा एक व्हिडिओ काढा 5-6 सेकंदाचा आणि पाठवा. मग तेच मी म्हटलं. मग हे त्याला म्हटलं आनंदला ही बघ काय आहे ते. आणि मला कायम प्रचिती देतात. फुलपात्राच्या रूपात येतात. आणि मी इथे सांगलीला नरसेवाडीजवळ राहायला आहे. मग मी इथे नवीन आल्यावर माझी लई इच्छा होती की वाडीला एकदा जायची. शेजारी 1-2-3 त्या बी दत्त भक्तच आहे त्या बी रिटायर झालेल्याच आहे त्या घरी. मग जरा ओळख होतीच की आपली एकामेकीच्या नादाने. मग एकदा त्यांनी पौर्णिमेला रिक्षा ठरवली सगळ्यांची मिळून 4-5 जणींची. मग मला म्हणल्या जायचं आहे आपण लवकर आवरा स्वयंपाक पाणी पटकन जाऊन लवकर मागं येऊया 3-4 पर्यंत. मग सगळं मी त्याला कॉलेजला सगळं नाश्ता बिष्टा करून दिलं. जेवण करून ठेवलं. त्याला सांगून गेले म्हणलं बाळा मी जाऊन येते वाडीला. म्हणलं मॅडम बस तू हे वाढून फक्त घे म्हणलं डब्यात. इथं सगळं ठेवलेलं आहे करून डब्यात. चपात्या आहेत पातेल्यामध्ये भाजी आहे म्हणलं सगळं घे वाढून आणि जाते. मग त्या दिवशी गेले. मग स्वामींना सांगितलं मी निघाले म्हणलं वाडीला. मला तिथे तुम्ही दर्शन द्या येऊन. मला आशीर्वाद द्या तुम्ही. बघा मी निघाले त्याला म्हणलं माझ्याबरोबर. तिथे तुम्ही मला आशीर्वाद द्यायला यायलाच पाहिजे म्हणलं स्वामी आई. तुम्ही कुणाच्या बी रूपात या पण मला येऊन आशीर्वाद देऊन द्यावा. बाकी काय मागत नाही म्हणलं तुम्हाला. तर ताई तुम्हाला सांगायचं गेले मी ते खाली पार उतरून गेले. नदीचे हे पुजले म्हणजे ते नदी काठ पुजला. कृष्णामाई आहे ना तिकडे. मग 2-3 सगळ्यांनी पुजलं झालं बरं का. आणि आता म्हणलं मागं फिरायचं. झालं पूजन पाया पडलो सगळे डोक्याला पाणी आलं वर आलो. आता म्हणलं मंदिरात जायचं म्हटलं. आणि परत वरती मी या लागले तर एवढा असा जोरात वारा आला बघा. कुठंच नाही वारा ताई. वारा नाही. एवढी माणसं आहेत सगळी बरं का. एवढी सगळी गर्दी आहे.
पण वारा कुठं कुणाकडेच नाही, फक्त माझ्या तिथंच सगळी माणसं आपली आहे ती. मला सारखं ते नदीकडे असं जोरात ढकलते. मग माझ्या पुढे दोघी जणी मैत्रिणी होत्या त्या, त्यांनी मला असं जोरात दाबून धरलं. अहो किती ढकलते. अहो म्हणलं वरनं वारं यायला लागले, एवढं तुम्ही कसं पडायला लागलायचा. मग वरनं आवाज काय मोठा आला माहितीये का, हिरव्या साडीत मिसून एक लेडीज येत होत्या. थांबा ग, मला हळदी कुंकू हवाय पुजायला, घाट पुजायला. पळत पळत आल्या त्या खाली. म्हणजे त्यांना म्हणलं अहो स्वामी असतील म्हणलं या रूपात, द्या त्यांना हळदी कुंकूचे म्हणलं डबे द्या आपले, म्हणलं पूजू द्यात म्हणलं घाट. मग त्यांनी हळदी कुंकू लावून घाट पुजला. परत वरती आल्या, आम्ही वर थांबलो होतो. मग वर आल्यानंतर सगळ्यांना हळदी कुंकू लावलं. मग मी शेवटाला राहिले. सगळ्या पाया पडल्या, सगळ्यांनी काय बोलले नाही त्या. फक्त मी शेवटी मला हळदी कुंकू लावलं, मी खाली पाया पडले, तर माझ्या डोक्यावर हात ठेवला, तुझी फलित इच्छा पूर्ण हो. मग मी म्हणलं काय तुम्ही कुठून आला का, तर मी मिरजेहून आले. म्हणजे मिरज म्हणजे कुणीकडे आलं माहित आहे ना, अक्कलकोटकडे. हा, मग म्हणजे दिशा दाखवली ती. मिरज दिसत आहे सांगलीच्या पलीकडं, पण दिशा त्या बाजूला आहे म्हणल्यावर मी ओळखलं. हिरवी साडी होती, म्हणजे आपले ते फोटो असतात बघा स्वामींचे, ते वर डोक्यावर मी घातलेला, ते ह्याच्या बघा मुकुट घातलेला आणि हिरवी साडी बसलेल्या आहेत बघा, दाखवतात. तुळजा माता भवानीच्या रूपात दाखवतात त्यांना. ते असं रूप होतं त्यांचं. म्हणजे तिथं येऊन मला त्यांनी आशीर्वाद दिला. म्हणजे स्वामीच होते ना काही ते. हा, मग तेच म्हणलं लय असे अनुभव छोटे छोटे बरेच आले. फुलपाखराच्या रूपात आता इथं खोलीत मी दुसऱ्या राहायला आले, वर राहायला आले, तर वर पायऱ्या चढून फुल एवढं मोठं असं पिवळं जरत मोठं गुरुवारी फुल. मग पोरगा आलं माझं बाहेर ना, त्याला फुलपाखरू मोठं दिसल्यावर म्हणलं एवढं मोठं फुलपाखरू कधी असतं का मामा. मी आत आली, अरे ते स्वामी असतील म्हणलं, गुरुवार आहे आज बाळा. आणि पिवळा पण रंग स्वामींचा आवडता. पिवळा रंग, त्याच्यावर असे डोळे सुंदर सुंदर. अरे म्हणलं ते स्वामी आहेत म्हणलं, बाळा तू घ्यायला कशाला लागलायस म्हणलं. मग आले बघा वर, त्यांना पायरी चढता येईना. परत तसेच ही करत आले, माझ्या गच्चीत आले. मग गच्चीतनं आले आणि खालच्या बाजूला गेले. खालच्या बाजूला खाली मी वरच्यात राहते ना, खाली मोकळत आहे, मग खालच्या बाजूला गेले. अरे म्हणले ते आपले स्वामी आहेत, पाया पड म्हणलं त्यांना. मी सांगितलं तर त्यांना मला या तुम्ही दर्शन द्या म्हणून. नवीन खोली फिरत झाली ना, त्यांनीच खोली बघून दिली स्वामींनी मला. अरे वा. मग एवढे पैसे नाहीत म्हणलं, मला एवढ्या पैशात स्वामी आई खोली बघून द्या मला, कॉलेज जवळ द्या बघून म्हणलं, बाहेर लांब राहू शकत नाही म्हणलं, आणि मी पण एकटी कशी राहणार म्हणलं. तर अगदी कॉलेज शेजारी खोली बघून दिली मला स्वामींनी बघा ताई. अरे वा. माझ्या घरातनं कॉलेज दिसतंय. तुम्ही एवढ्या सगळ्या परिस्थिती स्वामी आई मला देते बरं का. मी स्वामी आईला नाव ठेवत नाही. तुझी पूजा मी पूजा करणार नाही म्हटले की नाही, ही एवढंच हे होतं मला जमत नाही ताई, आणि मी बसती जाऊन पूजेला असं म्हणते मी रागात. आणि त्या दिवशी ते प्रिंटिंग करून आले, त्या दिवशी म्हणले ही स्वामी चरित्र तारामृतावर हात मारलाय त्यांनी, आता मी कधी पेणार नाही म्हणून. ऐका. अरे बापरे. हे स्वामींचा आत्मा आहे म्हणलं. तुम्ही आत्म्यावर तुम्ही स्वामींच्या ह्याच्यावर हात मारलाय म्हणलं. जर परत गलती केली तर स्वामी क्षमा करणार नाहीत म्हणलं, ध्यानात घ्या. त्या कथेत काय सांगितलंय, जो शिक्षा करतो, जो ऐकत नाही, एकदा सांगून दोनदा सांगून, त्याला स्वामी शिक्षा करणारच म्हणलं, लक्षात घ्या. आणि मी त्यांची भक्त आहे म्हणलं, निकट भक्त आहे. माझ्यापाशी स्वतः आता इथं बघतात ते, माळ कशी फिरते म्हणतात की मला, हो स्वामी म्हणतात मला, माहितीये. पण आता थोडे थोडे चाललंय या, बघूया आता आणि काय. पण मी बाकी काय मागत नाही बरं का. माझं हे शेअर करणार तुम्ही मला, म्हणजे आणखी अनुभव येतील काय मला. हो, हा अनुभव शेअर करणार की होता मी तुमचा. मी त्या नरसीवाडीचा करा. बरं. माझ्या ह्या आनंदचा छोटासा आहे आपला 12वीच्या नंबरचा. बरं. मी सांगलीतनं बोलते. माझं नाव आशा फक्त सांगा, आडनाव राहू दे सांगायचं. बरं. आशा ताई. माझं नाव मी आता सांगलीत आहे. आता झालं बाळाचं 1 महिना राहिले, जाणार आहे आता त्यांच्याकडे मी परत. तिथनं तिकडे होणार आहे. पण स्वामींना तुम्ही माझ्यासाठी विनंती करा ताई. बरं. काय करायचं सांगा. एखाद्यासाठी केलं तर ते, दुसऱ्याने केलं तर त्याचं फळ येतं ना. हो ना. मग आधी मध्ये त्यांचं मन चेलबचेल होतं, म्हणून मी म्हणलं फक्त तुम्ही फक्त इच्छामुक्त करा. त्यातनं इच्छामुक्त झाल्यानंतर ते विषयच नाही ना घेण्याचा.
करतील स्वामी, इच्छामुक्त पण करतील आणि हळूहळू त्याच मार्गावरती आहेत ना. मग त्यांची कधी इच्छा होते कधी होत नाही, ते त्याच्यामुळे स्वामी सेवेमुळेच होतंय ना. होय होय तसेच करतात बघा. बरोबर आहे तुम्ही म्हणताय ते. होईल की ते आता तुमच्या तोंडून आले म्हणल्यावर होणार की काय. होणार तुम्ही स्वामींचं काम करता, मला फार आवडतं बरं का. मी तुमचा आवाज ऐकल्यानंतर मला फार आवडतं. मला वाटतं माझ्या बहिणीही बोलतात असं काहीतरी वाटतं मला. मी रोज म्हणते शेअर करायचा, रोज सांगायचं म्हणते हे तुम्हाला मी. पण आज म्हटलं आता यांचा फोन म्हटलं आता हा शेअर झाल्यानं म्हटलं असेल म्हटलं बंद असेल माझा फोन लागणार. म्हणजे काहीतरी चांगलं घडणार असेल म्हणून तर तुम्हाला नंबर लागला. अरे वा. नाही तर मी वेगळे दादांना लावला. त्यांनी उचलला एकदा पण काहीतरी कामात होते. परत लावा म्हणले. मग परत लावा म्हणल्यानंतर त्यांचं काहीतरी आणि बिझी असणार कामात ना. हो ना हो ना. तर स्वामी ओमताईंना लावला. त्यांनी पण उचलला एकदा पण म्हणले आपलं टायमिंग 9 वाजता आहे. मी आता शाळेत आहे म्हणले मॅडम. बरं ठीक आहे म्हणलं ओके लावते 9 वाजता. पण त्यांचे अनुभव एवढे सुरू असतात की त्यांचा फोनच लागत नाही कधी. नाही त्यांचा 1 तासाचा वेळ आहे ना 9 ते काय. 9 ते 10. म्हणजे परत मग लावायचं म्हणलं तर ते बंद असतो ना स्विच ऑफ असतो. मग खरंच मला सांगते माझं काहीतरी नशीब आहे तुमच्याकडनं तू जोडायचं म्हणून तुम्हाला लागलाय बरं का. बरं. मी एवढ्या वर्षी करते 5 वर्षात मी कधी सगळ्यांना ट्राय केले. लागला पण सांगायला असा वेळ भेटला नाही मला. तुमच्याकडून काहीतरी असेल माझं काहीतरी भविष्य. स्वामी म्हटले असेल यांच्याकडे होऊ दे त्याचं भविष्य. म्हणून आज लागला. ताई आपण काहीच नाही, आपण फक्त कारण मात्र आहोत. कारण मात्र नाही. स्वामींच्यावर माझा फार जीव, फार माझं स्वामींच्यावर प्रेम. माझी आई मी त्यांचं नाव घेतलं की माझ्या डोळ्यात पाणी येतं ताई भरभर भरभर. रोज येते रोज येतं. एक नातच बनून जातो. पण एवढं काय येतं ताई मला सांगा तुम्ही. मी आता तुम्हाला सांगते तर माझ्या डोळ्यातनं पाणी चाललंय बघा. हो ना ते मला जाणवतंय. तुमचा आवाज बदलतोय ना ताई. काही असू दे बघा देवापुढे बसले तरी नुसतं तिला बघितलं की माझ्या डोळ्यात मनांना अश्रू येतात. काय हाय चमत्कार. परत माझ्या डोळ्याला दिसायचं बंद होईल. मला कोण करणार दृष्टी देणार सांगा बरं ताई. अहो ते जवळचं नातं होऊन जातं ताई. स्वामी आई आपण एखाद्या देवाची भक्ती करायला लागलो की आपल्या आणि त्याची स्पंदनं जुळायला सुरुवात होतात. एक आपुलकीचं नातं निर्माण होतं. म्हणूनच मी स्वामी आईला रागवते मी. परत माफी मागते नाक घासून. सॉरी म्हणते आई काय करायचं राग येतो मला हिने असं केलं की म्हणून मी तिथं करते म्हटलं. माफ कर मला म्हणलं नाही तुझी सेवा सोडत म्हटलं. कधी नाही सोडत म्हणलं. होई तशी मुडकी तुडकी मी करणार म्हणलं. फक्त माझं आरोग्य चांगलं ठेव मला. बाकी काय तू करू नकोस म्हटलं. मला काय उद्योग देऊ नको काय देऊ नको. ह्या पैशात मला सुखी ठेव आणि माझ्या बाळाचं तेवढं भविष्य उज्ज्वल कर. ह्या परीक्षेत त्याला यश दे म्हटलं. नक्कीच. जेव्हा स्वामींच्या सेवेमध्ये येताना तेव्हा कोणतीच अडचण शिल्लक राहत नाही. प्रत्येक अडचणीच्या वेळी ना स्वामी उभे राहतात आणि संकटातून बाहेर काढतात आपल्या भक्तांना स्वामी. मला जाणवतंय ना माझ्यापाशी स्वामी आहेत ते जाणवतं मला. मग स्वामी आहेत म्हटल्यानंतर घाबरायचं नाही ताई. आणि काही दिवसामध्ये तुमच्या मिस्टरांची सुद्धा दारू सुटेल. काही सुद्धा प्रॉब्लेम राहणार नाही ताई. एकदम व्यवस्थित साखर पडो ताई. माझी ताई आहे तू बारकी ताई. सुखाचा संसार होईल तुमचा ताई. म्हणून तर आज फोन लागला ना. नाहीतर मला शेअर करायला अनुभव शेअर करायला मला फोनच लागत नव्हते ताई खरं सांगायचं. म्हणून म्हटलं माझा तो एक ह्याचा अनुभव नरसेवाडीचा माझ्या आनंदाचा हा करा. आणि अनुभव काय आले तर मी आणि तुम्हाला मी नक्कीच ताई शेअर करते मी तुमचा अनुभव. श्री समर्थ. मित्र आणि मैत्रिणींनो बघा या ताईंचा अनुभव किती सुंदर होता. आयुष्यात चढ उतार येत असतो. आयुष्यामध्ये जीवन जगत असताना कधी संकट येतात, कधी दुःख येतं, कधी सुख समाधान देखील असतं, आनंद असतो. परंतु ईश्वराची साथ असेल ना तर एक विश्वास असतो की आपल्याला घाबरण्याची गरज नाही. साक्षात श्री स्वामी समर्थ आपल्याबरोबर आहेत. तर मित्र आणि मैत्रिणींनो तुम्हाला या ताईंचा अनुभव कसा वाटला नक्कीच मला कमेंट करून सांगा. त्याचबरोबर तुम्हाला जर स्वामींचा अनुभव आलेला असेल तर मी इथे नंबर दिलेला आहे. या नंबरवरती तुम्हाला आलेला अनुभव तुम्ही शेअर करायचा आहे.
आणि जेव्हा तुम्हाला आलेला अनुभव तुम्ही शेअर करता तेव्हा तुमचा अनुभव ऐकून एखादा व्यक्ती जर स्वामींच्या सेवेमध्ये आला तर याचे पुण्य तुम्हालाच मिळणार आहे। त्याचबरोबर एक अनुभव शेअर केल्यानंतर स्वामी अजून सुंदर सुंदर अनुभव त्या भक्तांना देत असतात आणि स्वामींचं म्हणजे स्वामींनी आपल्या भक्तांना अनुभव दिलेला आहे, तर भक्तांचं हे काम असतं की आपल्याला आलेला अनुभव दुसऱ्यांपर्यंत पोहोचवायचा असतो, कारण आपल्या अनुभवातून दुसऱ्याला देखील खूप काही घेता येत असतं, कधी त्याला मदत देखील होत असते। त्यामुळे तुम्हाला आलेला अनुभव तुम्ही शेअर करायचा आहे। आपला जो चॅनल आहे भक्त आम्ही स्वामींचे, या चॅनलचं एकच ध्येय आहे, ते म्हणजे भक्ताने भक्त स्वामी भक्त वाढवायचे आहेत आणि प्रत्येकाचे जीवन स्वामीमय करून टाकायचे आहे। त्यामुळे तुम्हाला आलेला अनुभव तुम्ही नक्कीच शेअर करायचा आहे। तर मित्रांनी मैत्रिणींनो, तुम्ही सर्वांनी मिळून माझा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकला त्याबद्दल मी मनापासून तुम्हा सर्वांची खूप खूप आभारी आहे। पुन्हा भेटूया श्री स्वामी समर्थांच्या अशाच एखाद्या सत्य अनुभवाबरोबर। तोपर्यंत तुम्ही सर्वजण नेहमी सुखी राहा, समाधानी राहा, आनंदी राहा। श्री स्वामी समर्थांचं नामस्मरण करत राहा। श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। धन्यवाद।